वाढदिवसाची खूप शुभेच्छा. थँक्यू. भागू, हॅपी बर्थडे. चला, भागूला तिच्या लाडक्या भावाकडनं शुभेच्छा मिळाल्यात ना, आता आपण तिला शुभेच्छा द्यायला मोकळे. सुखी राहा भागू. तुला सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य, आनंद आणि भरपूर यश मिळू दे. तात्याई, मला तुमच्या दोघांच्या पाय पडायचे. तुम्ही जोडीनं उभे राहता का? पण आताच पाया पडलीस की आमच्या. एकत्र नाही ना पडले, तुम्ही जोडीनं उभे राहा ना. अगं भागू, रडतीस का? अगं आज आनंदाचा दिवस आहे, असं रडायचं नाही आजच्या दिवशी. आहे, मी नाही रडत आहे. मला तुम्हाला दोघांना एकत्र बघायची खूप इच्छा होती. शेवटी तो दिवस आलाच. मला पहिल्यांदा माझा वाढदिवस माझ्या आई वडिलांसोबत आणि सगळ्या कुटुंबांसोबत साजरा करता येईल. ह्या दिवसाची किती वर्ष झालं वाट बघत होते. भागू, आता इथून पुढे आम्ही सगळे तुझ्या सोबत असू. तुझं लहानपण नाही बघता आलं मला, पण इथून पुढे सगळं मीच करणार तुझं. हा, पण आई, तू सगळ्यांचं सगळं काय सांगत असतेस, माझं काहीच सांगत नाही. माझी कुठलीच आठवण नाही का ग तुझ्याजवळ? असं काही नाहीये बाळा. अगं या घरातलं लहान लेकरू आहेस तू, घरातलं शेंडेफळ. हा, आणि तसं पण आपण तिला भाकरीच्या तुकड्यावर आणलंय ना, मग कशा बरं असतील आठवणी? बघितलं, असं बोलत असते ही. सांगते, गणपती आणि गौराईच्या सणानंतर निरोपाचा पाऊस येतो, तशी गौरी नंतर तुझा जन्म झाला. त्या वर्षी गणपती जरा उशिराच बसले आणि पावसाचं मृग नक्षत्र बारीक बरसत होतं आणि डॉक्टरांनी मला सांगितले की दिवस भरले म्हणून. आणि मग रात्रीच कळा यायला लागल्या मला. यांनी खूप धावपळ करून मला दवाखान्यात नेलं आणि मग काय, आली आमची गौराई, भागुताई. भागू, मी ना तुझी फक्त नावालाच आई आहे. तुझं सगळं तुझ्या दादानं, सूर्यदादानं केलंय, अगदी आईच्या प्रेमानं. दादा आहेच माझी आई, पण तू मला जन्म दिलाय. मी लहानपणापासून तुला काही त्रास नाही दिलाय, पण आता भरपूर त्रास देणार आहे. चल आता केक कापूया का? केक पण आणलाय? तुला देतो गुंटे, मागूचा आहे बड्डे. मागे पुण्याहून केक आणलाय, पुण्याहून. चला केक कापून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you.
जर काजू हा केक आणलाय छान. हा तुझा आजचा केक आहे, उद्याचा दुसरा. उद्या आहे ना तुझा लय जोरात आपण वाढदिवस साजरा करू. हा आता भावा बहिणीचं प्लॅनिंग झालं असेल तर आवरून झोपूयात. काय उद्या लवकर उठायचं आहे. भागूबाईच्या वाढदिवसाची तयारी करायची आपल्याला. चला. चला आराम करू आपण. चला दादा उद्याचं नियोजन असलं जंगी टाकू ना. बघच तू. का कुणास ठाऊक भागू, पण तू आमच्यापासून लांब जाशील अशी भीती वाटायला लागली. किती बी काम केलं ना तरी काम काय सरतच नाही, उलट वाढतच जातं. भागूला शुभेच्छा द्यायला बी जायचंय मला, त्याची गडबड आहे. काम वाढतच जातं, कमी मात्र होत नाही. काय ज्वेलरची पावती कुणासाठी घेतलं असेल यांनी नेकलेस? धनू झालं काय तुझं? अगं निघायचंय मला, चहा दे लवकर. धनू अगं कपडे धुवायला काय घेतली? आता विचारायचं काय तेव्हा, कपडे धुवायचेच तर आहेत का? तुमचं काही महत्वाचं राहिलंय का यात? अगं महत्वाचं काही नाही, कालच घातलेली ना आणि खराब पण नाही झाली म्हणून म्हटलं. ठीक आहे, मी बाकीचे कपडे टाकते धुवायला. धनू थांब, आता ही सगळी कपडे धुतेस तर ही पण धु, फक्त जरासं खराब झालं. धू की नको धू एकदाच काय ते सांगा. आता धु म्हटलं ना तुला. नक्की कोणासाठी नेकलेस घेतलाय यांनी? माझ्यासाठी घेणं तर शक्यच नाही. नाश्ता करून घ्या. नाश्त्यात आजीची गोळी आहे, वहिनीने सांगितलंय. बाळा, तुला प्रसाद बद्दल ऐकून धक्का बसला असेल ना? खरं तर धक्का नाही, पण वाईट वाटलं. कुणाला बी वाईट वाटत. माझा प्रसाद एवढा देखणा, राजबिंडा आणि त्याच्या मागं अशी साडेसाती लागली. तो जर बरा असता ना तर कुठली बी पोरगी लग्नासाठी तयार झाली असती, पण नियतीला हे मान्य नव्हतं. बाळा, तुला वाईट नसेल वाटणार तर एक गोष्ट विचारू? हा बोला ना. माझ्या प्रसादसाठी ती लोक नको नको ती स्थळं बघत होती, पण जेव्हा तुझं स्थळ आलं ना तेव्हा मला लय बरं वाटलं. मला असं वाटलं देवानेच तुला त्याच्यासाठी पाठवलंय. असं वाटलं माझ्या लेकराची काळजी मिटली, मी निर्धास्त झाले. पण माझ्यावर विश्वास ठेव, तू जर हो म्हणाली असतीस ना तर मी तुला सगळं खरं खरं सांगितलं असतं, काय बी लपून नसतं ठेवलं. पण माझा प्रसाद असा नव्हता, लात मारल तिथं पाणी काढणारा होता. पण ह्या नीच माणसाने इस्टेटीपायी माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळ केलं. येते मी. राजू, माझा प्रसाद लय जीव लावणार आहे बघ. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर त्याचा टिकाव नसता लागला. बाळा, माझ्या प्रसादच्या आयुष्याला चांगली जोड मिळाली ना तो नक्की बरा होईल. तुझ्या काळजानं कधी त्याच्या नावाचा कौल दिला ना तर तू नक्की
नका पुढं काय बोलू. हो दादा, हो घेतले ड्रेस. हो, भागूच्या वाढत्या वयाप्रमाणे त्याच्याच मापाचे घेतलेत. केक, अरे तू आण रे कोणता पण केक. मला माहिती आहे तू चांगलाच केक आणशील. रसमलाई आण, रसमलाई. मी आले ना की टेस्ट करून तुला सांगते कसं झालंय ते. बरं चल, आता आम्ही येतो, ठेवते. चला, उशीर व्हायला नको धनू. ना मी काय म्हणत होते, आता आपण समजेत जातोय ना, मग यांना तरी काय झालं होतं यायला? तो कामधंदा करतो म्हणलं. खाणारे तोंड धा आणि कमावणारा एकटा माणूस असला ना की त्याला येळ मिळत नाही. आणि काय ग, त्याने कामधंदा करू नये का तुझा पदर धरून छाती राहावं सारखं त्यानं? उषा, आता हिला कळत नाही तर मी काय करू? अगं पण नीट पण सांगता येतं की. माझ्या आई बापांनी नीट बोलायला शिकवलं नाही, कळलं? झालं तुमचं समाधान? सकाळी यांच्या खिशात सापडलेली पावती ह्याच ज्वेलरच्या दुकानाची होती. ना मी काय म्हणते, तुम्ही दोघं व्हा पुढं, मला एक काम आठवलं, मी ते उरकून येते. अगं आपण सगळे बरोबर गेलो असतो की. नाही तुम्ही व्हा की पुढं, मी येते पटकन. ठीक आहे, पण वेळेत येशील ना? हो, वेळेत येते. चल. शेठ, क्या बात है. हो, लॉकेट एक नंबर आहे. हे बघा, मी तुम्हाला 2 फोटो देतो काय. एक फोटो ह्या साईडला आणि दुसरा फोटो ह्या साईडला लावायचा काय. बरं, हे मला कधीपर्यंत बनवून मिळेल? 2-3 दिवसात मिळून जाईल. काय सांगताय? एक नंबर, लय भारी. हा, मस्त आहे लॉकेट. धनू, शेठ, मी तर बघतो. काय आलं? हो, धनश्री काय म्हणते? आज इकडं काय काम? ते सहज चांदीचा दर विचारायला आले होते. आता तेजू अक्काच्या बाळांना चांदीच्या पट्ट्या करायला लागतील ना, म्हणून. हे बघ आजचे दर. हा, अच्छा, चांगलंय चांगलंय. मी एक काम करते, अक्काला विचारते आणि आम्ही काय ते एक डिस्कशन करतो आणि मग ठरवतो. ठीक आहे. बरं मला सांगा, आमचे हे हल्ली इथं आले होते का? ते एवढं आठवण्यासारखं काय? अहो आमचे हे दत्तू, ते आले होते का दुकानात तुमच्या? हा, जिम ना. हा, आला होता. तुला सरप्राईज देणार आहेत, पण मी डिटेल मध्ये नाही सांगू शकत काय सरप्राईज. तुला काय वाटतं काय सरप्राईज असणार आहे? आता ते सरप्राईज मिळेल तेव्हाच कळेल ना. बरं मी येते. हा, माझं डोकं पण ना कुठच्या कुठं गेलं. दादा बरोबर बोलतो, डोकं हे असं रिकामं असेल ना तर हे नसते विचारतात घर करतात. उगाच संशय घेतला यांच्यावर, आणि दिवसभर स्वतःचा बी मूड खराब करून घेतला. आता जर दुकानात जाऊन संशय दूर केला नसता तर भागूची बर्थडे पार्टी बी एन्जॉय करता आली नसती मला. जाऊ दे, आता टेन्शन नाही. आता मस्तपैकी भागूची बर्थडे पार्टी एन्जॉय करायची आणि रसमलाई केक खाण्याचा. या धनूला नेकलेस बद्दल कळलं तर नसेल ना? पर साहेब, आम्हाला जमल ना सगळं. अरे का नाही जमणार? आम्ही आहे की तुमच्या पाठीशी. म्हणजे आता पुढे बसलेलो असलो तरी तुमच्या पाठीशीच आहे वा. चला गाणं म्हणा. गाणं? अरे मोहिमेवर निघाल्यावर गाणं म्हणायचं असतं. आज तुमच्या लेकीचा वाढदिवस आहे आज. जरा गाणं थांब, मी सांगतो कुठलं गाणं म्हणायचं ते. बार बार दिन ये आए, ये म्हण गे. साहेब पण मला गाणं येत नाही. शिकून घे. नवऱ्याच्या मागणं मागणं म्हणायचं.
नाही म्हणलेलं आवडत नाही आम्हाला. तुला काय गाडी दुगीच बसवला काय? पैसे मोजलेत. चल म्हण. बार बार दिन ये आए. हॅपी बर्थडे टू भाग्या म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. अरे एका सुरात मारा रे, एका सुरात म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू भाग्या. हा प्रेमाने म्हणा, प्रेमाने म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू भाग्या. चिरंजीव तुम्ही काय असं करताय? तुम्ही बी गाणं म्हणा. ए छत्री, तुझा आवाज बी आला पाहिजे. चल म्हण, सगळे म्हणा. हॅपी बर्थडे टू भाग्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू भाग्या. चला. काय सूर्यकांतराव, आज भलतेच खुश दिसताय. मग आज दिवसच कसा आहे. आपली भागू 18 वर्षांची झाली. लई आनंद झालाय मला. आता बघ, हळूहळू सगळ्या बहिणींचं आयुष्य मार्गी लावलं ना, की निवांत होईल मी. मार्गी लावलं म्हणजे तू काय भागूच्या लग्नाचा विचार चाललाय का तुझ्या डोक्यामध्ये? अगं तसं नाही. मार्गी लावायचं म्हणजे ती भरपूर शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आता तू कसं स्वतःच्या हिमतीवर डॉक्टर झालीस, तसं मला भागूला मोठ्या हुद्द्यावर बघायचं. भागू देवीचा प्रसाद. मंदिराच्या पायऱ्यांवर सापडली होती ती. त्यामुळे ना देव तिचं कधीच वाईट होऊ देणार नाही, माहिती आहे मला. तिलाही मोठी होणार आहे. आणि तिला मोठी होत असताना मला माझ्या डोळ्यांनी बघायचं, तिचं यश साजरं करायचं. तिला तिला जगातलं सगळं सुख द्यायचंय मला. पण सूर्या, मला एक गोष्ट कळत नाहीये. शशिकांत सरनोबतकडे भागूचा फोटो आलाच कसा काय? म्हणजे तो तिचा फोटो घेऊन का फिरत होता? मला बी कळलं झालंय. ज्या दिवशी त्यानं भागूबद्दल काय वाईट साईड बोलला, काय चुकीचं काय उठवलं ना, त्या दिवशी त्याचं दिवस भरलं म्हणून समजायचं. एक वेळ सूर्यावर वार करा, सूर्या माफ करेल. त्याच्या बहिणींकडे कोणी डोळं वर करून बघितलं, डोळा काढून ठेवल मग सूर्य. हा अरे हो, किती तो राग. पण तुला एक गोष्ट सांगू का? काय? तू जेव्हा असं काहीतरी रांगड्या पद्धतीने बोलतोस ना, तेव्हा मला तू खूप आवडतोस. म्हणजे रागात कसला भारी दिसतोस तू सूर्या. काय रागात कोणी भारी दिसतं का? दिसतो. आपण ज्या माणसावर प्रेम करतो ना, तो माणूस खूप भारी दिसतो. त्याचा राग सुद्धा आवडायला लागतो आपल्याला. आणि फक्त रागच नाही, तू जेव्हा तुझ्या बहिणींसाठी हमसून हमसून रडायला लागतोस ना, तेव्हा तर खूप प्रेम येतं तुझ्यावर. अजून काय काय आवडतं? आता सगळं काय मीच सांगायचं आहे का? तू पण बोल की काहीतरी. मी बोलत नाही, डायरेक्ट प्रेम करतो. सोड बर. काय सोड? आता अडकला तुम्ही काय? आता बाकीची कामं रद्द करायची. सूर्या सोड. काय सोडायचं? तात्या तुझं बाबरल है तुझ्या माग हळू